नमस्कार. आज 9 ऑगस्ट 2025 तारीख आहे आणि त्यानिमित्ताने आज की तारीख असा विषय जर घेतला तर 9 ऑगस्ट हा आदिवासी दिन साजरा केला जातो आणि जागतिक स्तरावरती नागासाकी ह्या शहरावरती अणुबॉम्ब टाकण्यात आलेला होता. म्हणजे दुसरं महायुद्ध ज्यावेळेस सुरू झालं, 1 सप्टेंबर 1939ला दुसरं महायुद्ध सुरू झालं. जर्मनीने पोलंडवर केलेलं आक्रमण ही दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात आहे. जगामध्ये सध्या 2 महायुद्ध झालेली आहे. पहिलं महायुद्ध 1914 ते 1918 आणि दुसरं 1939 ते 1945 आहे. जर्मनीने पोलंडवर केलेलं आक्रमण ही दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली आणि जर्मनीबरोबर बाकीचे पण देश होते की जे एक लोकशाही नसलेले, म्हणजे ज्यांना साम्राज्यवादाची तीव्र इच्छा असलेले आणि समाजामध्ये हुकुमशाही पद्धत गाजवणारे असे लोक म्हणजे हिटलर होता. आता जर्मनीचा हुकुमशाह हिटलर होता, इटलीचा मुसोलिनी होता, तुर्कस्तानचा केमाल पाशा होता आणि जपान राष्ट्रसुद्धा एक आपल्या म्हणजे हिटलरसारखं हुकुमशाही पद्धतीचंच होतं. त्याच्यामुळं ज्यावेळेस महायुद्ध सुरू झालं तर त्यावेळेस आपोआपच त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की जग हे 2 महायुद्धामध्ये विभागलेलं आहे आणि त्यावेळेस जर्मनी एका बाजूला गेलेलं आहे आणि जी लोकशाही राष्ट्र आहे, तर लोकशाही राष्ट्र म्हणजे इंग्लंड, फ्रान्स हे एका बाजूला आलेले आहे. परंतु सर्वात शेवटी आणि प्रत्येक महायुद्धामध्ये सर्वात शेवटी उडी मारणारा देश म्हणजे अमेरिका आहे आणि अमेरिकेने शेवटी जपानवरती हल्ला केलेला आहे. म्हणजे जपाननी पर्ल हार्बर या बेटावरती हल्ला केलेला होता आणि त्याच वेळेस काय केलेलं आहे की त्यांचे काही सैनिक मेलेले आहेत अमेरिकेचे. त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये जपानवरती हल्ला केला. कारण त्या कार्यकाळामध्ये जपान हे एकमेव असं राष्ट्र होतं की ते बाहेरच्या देशाकडून काहीच आयात करीत नसायचं, परंतु बाहेरच्या देशामध्ये मात्र भरपूर प्रमाणामध्ये निर्यात करायचं आणि जगामध्ये महासत्तेच्या दृष्टीने चाललेलं एक छोटंसं राष्ट्र होतं, ज्यांनी रशिया आणि चायना ह्या बलाढ्य देशांचा पण पराभव केलेला होता. तर त्यावेळेस भारताचे आपले सुभाषचंद्र बोस यांनासुद्धा जपानने मदत केलेली होती. असं चालू असताना अमेरिकेला माहिती होतं की आपल्या जर पुढं जाणारं एकच राष्ट्र आहे तर ते म्हणजे जपान आहे. तर एकतर आपण त्याच्या पुढे गेलं पाहिजे, नाहीतर मग त्याला पाठीमागं खेचलं पाहिजे आणि त्याला पाठीमागं खेचण्याचं काम मात्र अमेरिकेने अशा क्रूर पद्धतीने केलेलं आहे की ज्याच्यामध्ये आज 100 जरी वर्ष जरी पूर्ण झाली तरी पण त्या पद्धतीमध्ये जपान आज पण त्या भागामध्ये काही तसेच दुष्परिणाम दिसून येतात की जन्माला आल्यानंतर मुलांना हातपाय नसणं, कान नसणे, डोळे नसणे, हृदय नसणे, अशा गोष्टी आज पण तिथं प्रखरतेने जाणवतात. तर ह्या अमेरिका आणि रशिया त्या कार्यकाळामध्ये खूप चांगले मित्र होते. परंतु ज्यावेळेस अमेरिकेने जपानवरती अणुबॉम्ब टाकला, पहिला 6 ऑगस्ट 1945ला लिटल बॉय नावाचा युरेनियमचा अणुबॉम्ब टाकलेला आहे आणि दुसरा 9 ऑगस्ट 1945ला फॅटमॅन नावाचा प्लॅटिनियमचा अणुबॉम्ब टाकलेला आहे आणि अणुबॉम्ब टाकल्यानंतर ती विमानं इतक्या वेगाने निघून गेलेली आहे. अणुबॉम्ब हा क्षणार्धात सगळ्या गोष्टी नष्ट करतो, बिल्डिंग नष्ट करतो, तिथले सगळे पदार्थ डिस्ट्रॉईड करून टाकतो आणि जमिनीमध्ये जे 16 घटक असतात म्हणजे वनस्पती वाढण्यासाठी, तर ते घटकसुद्धा तो मारून टाकतो. म्हणजे ज्या ठिकाणी अणुबॉम्ब पडलेला आहे तर त्या ठिकाणी काहीही उगत नाही. आज पण जपानसारख्या देशामध्ये अशी परिस्थिती आहे की त्या अणुबॉम्बपासून बाहेर निघालेले युरेनियम आपल्या शरीरावरती परिणाम करीत असताना आज पण तिथं जन्माला येणारी मुलं ही कुणाला हात नाही, कुणाला पाय नाही, अशा स्वरूपामध्ये जन्माला येत असतात. त्याच्यामुळं जगामध्ये 2 महायुद्ध झालेली आहे आणि तिसरं महायुद्ध होण्याच्या उंबरठ्यावरती आहे. म्हणजे रशिया आणि युक्रेनचा वाद चालू आहे, इस्रायल आणि इराणचा वाद चालू आहे. तर जगामध्ये कदाचित इन फ्युचरमध्ये तिसरं पण महायुद्ध होऊ शकतं आणि आता अमेरिकेने 2 अणुबॉम्ब टाकल्यानंतर जर अशी परिस्थिती असेल, तर आता जगामध्ये सध्या जवळजवळ 10,000च्या वरती अणुबॉम्ब आहे. तर सर्वात फादर ऑफ ॲटम बॉम्ब म्हणून ओळखला जातो. तर तो अणुबॉम्ब हा रशियाकडे आहे
आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जगच नष्ट होऊ शकतं, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अणुबॉम्ब आहे. तर आजच्या माहितीमध्ये तुम्हाला ही माहिती कशी वाटली? पूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण ज्यावेळेस जगाचा इतिहास शिकवेल, तर त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये तुम्हाला ती माहिती सांगणार आहे. परंतु सध्या आपल्या चॅनलवरती एक आपण छोटे-छोटे व्हिडिओ बनवून टाकत आहे. माहिती कशी वाटली ही कमेंटमध्ये सांगा आणि पुढं कोणता व्हिडिओ बनवायचा आहे, हे पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा. थँक यू.